24 तास एक पाऊल पुढे। जाय तो जाय का या विचारा रोकठोक कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपण जाणून घेतो आहोत, चर्चा करतो आहोत महिला स्वच्छतागृहांची अशी अवस्था काय आहे ती मुंबई सारख्या महानगरांमध्ये। आपल्या बरोबर आहेत राईट टू पी चळवळीच्या सदस्य सुप्रिया सोनार। आपण त्यांच्याशी ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो, त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता। या सगळ्या मागे कुठेतरी एक कारण आहे, ते म्हणजे जेंडर इनसेन्सिटिव्हिटीचा। याविषयी आपण सुप्रिया बोलत होतो, काय सांगाल? जसं मी मगाशी म्हटलं की मुळात ही समस्या आणि शासन असं नाहीये, ही समस्या विरोधात असलेली शासनाची जेंडर इनसेन्सिटिव्हिटी। म्हणजे जसं आपण म्हणतो की आता आपण पाहतोय की मुंबईचं 20 वर्षाचा नगर नियोजनाचा आराखडा तयार होतोय, पण या तयार होणाऱ्या आराखड्यामध्ये जेंडर लेन्सनी पाहिलं जातंय का? म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी करतोय की मुताऱ्यांची मागणी करतोय, पण मुळातच मुताऱ्यांसाठी जागा नियोजित करणं आणि जागा नियोजित केल्या तरच त्याला फंड्स अलोकेट होणं आणि हे झालं तरच ते इम्प्लिमेंटेशन मध्ये येणं, ह्या इंटरलिंकेजेस आहेत। त्यामुळे एका शहराचं नियोजन करत असताना आपण महिलांसाठी कोणत्या गोष्टी पाहिजेत याचा विचार करतो का? सरसकट नियोजन करून टाकतो आणि मग अशा समस्या आपण तयार करतो? मुळात ह्या लेन्सनी आपण पाहतो का? म्हणजे ही जी जेंडर इनइक्वालिटी आहे, पुरुषांसाठी मुंबईमध्ये 2849 मुतारे आणि महिलांसाठी 0 मुतारे आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं। आणि असं असूनही आपण आता नियोजित आराखड्यामध्ये या विषयीचा विचार करणार आहोत का? महिला मुताऱ्यांचा तर एक मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत महिलांचे की त्याविषयी आपण त्या लेन्सनी पाहणार आहोत। नक्कीच या विषयावरच आपण आता जाणून घेणार आहोत। नगर नियोजनकार सुलक्षणा महाजन आहेत आपल्या बरोबर। सुलक्षणाजी, झी24 तासच्या विचारा रोकठोक कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। इथे विचारायचं आहे, एखाद्या शहराचं किंवा नियोजन करत असताना किंवा एखाद्या शहराचा नियोजन आराखडा तयार करत असताना महिला प्रसाधन गृहांसाठी किंवा मुळात प्रसाधन गृहांसाठी काही जागा निश्चित केल्या जातात का? आणि त्यातही महिलांसाठी काय सांगाल, काय माहिती? नगर नियोजनाचे आराखडे करताना अम्युनिटीज म्हणजे सार्वजनिक सुविधा असं एक प्रत्येक मोठ्या प्लॉटमध्ये 1 एकरच्या प्लॉटमध्ये 5% जमीन ही अशी ठेवली पाहिजे असं नियम आहे। आणि त्या दृष्टीने आराखडे करताना अम्युनिटीच्या ओपन स्पेसेस जी जमीन आहे ती महापालिकेकडे हस्तांतर करण्याची आणि ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट करण्याची तरतूद आहे। आणि या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे, म्हणजे महापालिकेची आहे। परंतु मुळात प्रश्न असा आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये नियोजन प्रक्रिया जी सुरू झाली आहे ती ऑलरेडी जुन्या भागामध्ये जागा शोधणं खूप कठीण होतं। म्हणजे गिरगावामध्ये बघितलं तर आपल्याला कुठे जागा द्यायची, म्हणजे नवीन इमारत जेव्हा होईल तेव्हा तिथेच फक्त ती होऊ शकते, पण ते सुद्धा छोट्या प्लॉटमध्ये नाही। आणि त्यामुळे अशा दाटीवाटीच्या वस्तीमध्ये जेव्हा पब्लिक स्पेसेस किंवा बायकांसाठी स्वच्छतागृह ही मागणी जी आहे ती द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी विशेष FSI द्यावा अशी पण आमची शिफारस असते की अशा ज्या सार्वजनिक सुविधा आहेत, मग ते पाळणाघर असेल, स्त्रियांची शौचालय असतील, सुविधागृह असतील, अजून काही असतील, तर ह्या प्रत्येक इमारतीमध्ये आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे की हे नियमामध्येच हे घातलं तर मग बायकांना जागा शोधत हिंडायला लागत नाही की आणि मुख्यतः असं झालंय की बायका इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शहरामध्ये जी आता प्रक्रिया सुरू झाली आहे ती पूर्वी नव्हती। म्हणजे मला आठवतं एका पहिली नोकरी मी करत होते त्या 5 मजली इमारतीमध्ये फोर्टमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहच नव्हतं आणि मग सगळ्या महिलांसाठी मिळून एका मजल्यावर एक स्वच्छतागृह लॉक करून सगळ्या महिला वापरायच्या। तर अशा जुन्या इमारतीमध्ये जी परिस्थिती होती तशीच आता शहरामध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा नवीन नवीन डेव्हलपमेंट होईल त्याच्यामध्ये या सुविधा करता येणं शक्य आहे, पण असं नुसती जागा शोधून ते होत नाही। त्याच्यासाठी पाणी पाहिजे, त्याच्यासाठी व्यवस्थापन पाहिजे आणि मुख्यतः आपण पाहिलं की व्यवस्थापनाची जबाबदारी शासन घेऊ शकत नाही, सरकारी नोकर हे सांभाळू शकत नाहीत आणि
त्यामुळे महिला संघटनांनी कुठेतरी फ्रँचायझी म्हणून हे घ्यावं का असाही विचार खरं म्हणजे करायला पाहिजे. कारण आपण बघतो की रेल्वे स्टेशन मध्ये 2-2, 3-3 रुपये घेतात, पण त्या बायका नीट स्वच्छ ठेवत नाही. आणि विविध ठिकाणी असे जेव्हा म्हणजे हजारो मुतारे जर बांधल्या गेल्या तर त्यांच्या स्वच्छतेचा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी व्यवस्था काय करायची ह्याच्याही सूचना माझ्या मते. नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की जसं आता महिलांचं बाहेर पडण्याचं प्रमाण वाढतंय त्याप्रमाणे आता नवीन नियोजन करताना, नवीन शहरांचं म्हणा किंवा शहरांचं नव्यानं नियोजन करताना कुठेतरी या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे शासनाकडून, प्रशासनाकडून. नक्कीच धन्यवाद झी24 तासशी बोलल्याबद्दल. इथं वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय विचारा रोखठोक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.